गोलंदाज मयूर घरात तयार. राईट आर्म राऊंड विकेटने. समोर फलंदाज अर्पित प्रभाकर म्हात्रे. पहिलाच बॉल, नो बॉल, भीमर बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मात्र संधी अर्पित म्हात्रेला फ्री हिटचा बॉल. पंचांचा इशाराला फ्री हिट अकाउंट ओपन झालाय क्रिश फायटर्स टीमचं, ज्याने मात्र पहिला सामना गमावला परंतु दुसरा सामना त्याने जिंकलाय. आणि आज पुन्हा एकदा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. डिफेंडिंग चॅम्पियन्स आणि गोलंदाज तयार. यावेळचा पहिलाच बॉल मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. या मॅचचा पहिला षटकार येत असताना फलंदाज अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं. थँक्यू. एक बॉल मध्ये 7 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. मयूर घरत गोलंदाजी मार्क वरती. ज्या मयूर घरत वरती भरपूर भरोसा दाखवला सिद्धेश कडून आहे. मयूर घरत गोलंदाजी मार्क वरती. समोर अर्पित म्हात्रे. यावेळचा फटका खूप चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जयेश म्हात्रे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण जयेश म्हात्रे याच्या माध्यमातून. नेरूळ 11 नेरूळ गाव टीमचा हा खेळाडू जयेश म्हात्रे लॉंग ऑफच्या रिजनला आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर कुशल म्हात्रे या खेळाडूवरती भरपूर नजर होत्या यंदा, कारण की भन्नाट फॉर्म मध्ये रबर बॉलची स्पर्धा गाजवली. दमदार टीमच्या समोर चांगलं प्रदर्शन केलं होतं या खेळाडूने. मोठमोठ्या टीमच्या समोर कुशल म्हात्रेने मात्र खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. मयूर घरात आता मात्र कमबॅक केलाय. पहिला बॉल बिमर जरूर होता, त्याच्यानंतर कमबॅक करून दिलाय मयूर घरातने. भूमिपुत्र एंटरप्राइजेस या टीमला. भूमिपुत्र एंटरप्राइजेस गेले 2 वर्ष मात्र थोडं खडतल प्रवास राहिलाय, परंतु या वर्षी थाटामाटात मात्र सुरुवात झाली. पहिली मॅच जिंकलेत ते. या वेळचा बॉल पुन्हा एकदा चुकीचा चेंडू. मयूर घरात वारंवार मात्र चुकी करत असताना 2 बिंबर टाकले म्हणजे गोलंदाज कदाचित बाद केला जाईल. इथे मात्र एक क्रिकेटचा नियम आहे, तर 2 बिंबर तुम्ही एकाच ओव्हरमध्ये टाकाल ना तर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये हे मात्र टेन्शन असणार आहे. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचा बॉलर त्याच्यावरती भरपूर भरोसा दाखवलेला असतो. आणि आता मात्र कोणत्या गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित केले जातील. संघाची धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये आतापर्यंत 9 धावा. 3 बॉल मध्ये 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती 40+ चे खेळाडू येत आहेत. चंद्रकांतजी म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. बाकी 3 चेंडू आता मात्र पिकावे लागणार आहेत. आणि मयूर घरातचं षटक मात्र पंचांनी त्यांना घोषित केला बाद आहे. तर 2 बिंबर जर टाकाल एका ओव्हरमध्ये तुम्हाला बाद केला जाईल. त्या मॅचमध्ये दंडित केला जाईल गोलंदाजाला. चंद्रकांत म्हात्रे पाहायला मिळतात. राईट आर्म विकेट कुशल म्हात्रे यांच्यासाठी. हा बॉल मात्र चांगला पाहायला मिळाला होता आणि परंतु हा फ्री हिटचा बॉल आहे. त्याच कारणामुळे जीवनदान मिळालाय कुशल म्हात्रे या फलंदाजाला. यस, धन्यवाद आदरणीय नरेशजी भोईर साहेब, आदरणीय जलाल सर, आदरणीय दीपकजी बालाराम पाटील साहेब आणि सँडी पाटील आणि सर्व मित्र परिवार आपण पाहू शकाल. आमचे इन्व्हाइट पाहुणे आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला. सँडी, थँक्स अ लॉट ईच अँड एव्हरी वन टू प्रेझेंट हिअर. आणि हे सर्व मान्यवर पाहुणे आपण पाहू शकाल, विशेष करून जलाल सर ज्यांनी शेकडो क्रिकेटपटू घडवले आणि अजूनपर्यंत आहे तो षटकार. अजूनपर्यंत ट्रेनिंगचं कोचिंगचं सेंटर चालू आहे आणि त्यांच्या रूपाने खऱ्या अर्थाने येणारं भवितव्य हे टेनिस बॉल आणि लेदर बॉल क्रिकेटचं. रोहित, 5 चेंडू 15 धावा दाफल कवरती. मी म्हटलं होतं कुशल मात्र मागणीचा खेळाडू आहे. भरपूर मागणी होती यंदा.
असं वाटलं होतं की कदाचित हा खेळाडू एका संघाचं नेतृत्व देखील करेल, परंतु भरपूर महागमध्ये गेला. मागणा खेळाडू हा NPL मध्ये. यावेळचा बॉल चेंडू हवेमध्ये, मोठी संधी आहे, कुशल मात्रेची मोठी संधी आणि इथे झेल ड्रॉप. ओहो, इथे हे काय घडतंय? जयेश म्हात्रेकडनं कॅच सुटलेली आणि ती देखील कोणाची? तर कुशल म्हात्रे, डेंजरस मॅन आहे. क्रिश फायटर साठी हा महत्वाचा खेळाडू आहे आणि त्या खेळाडूचा झेल तुम्ही ड्रॉप कराल तर तुम्हाला महागात टळेल नंतरचे षटक. एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या 17, 17 बिनगडी बाद सध्या स्थिती पाहायला मिळते आपल्याला क्रिश फायटर्स या टीमची. करा कारण की आपल्याला अजूनही एक मॅच खेळवायची आहे. साईदाम बॉईज यांच्या विरुद्धामध्ये जयदेव मल्हार ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येत आहेत. सिद्धेश कडू ज्या खेळाडूने मात्र नेरूळ 11 नेरूळ टीम मध्ये पदार्पण केलं होतं ॲज अ बॉलर, गोलंदाज होता. त्याच्यानंतर मात्र बॅटिंग मध्ये प्रभावित केला आणि पाठीचा कणा बांधलाय सध्या नेरुळगाव 11 टीमचा. यावेळचा बॉल मात्र बॅटची एज घेतली आहे. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक नाहीये. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. कुंदन पाटील चेंडूच्या मागे धावत आहेत. पहिल्याच बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाल्या 2 धावा, 3 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 20 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट थर्डमॅनला आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला. सिद्धेश कडू या खेळाडूवरती भरपूर नजर असतील. भूमिपुत्र एंटरप्राइजेसचे ओनर असतील, त्याचबरोबर त्याचे पाठीराखे असतील. लगातारचा दुसरा वर्ष कॅप्टन्सी. याही वेळचा बॉल जर पाहिला तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. पिक करता आलेला नाहीये कुशल, मात्र बिग झालाय आणि सरळ विकेट किपर सूरज ठाकूर यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सिद्धेश कडू गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. भूमिपुत्र एंटरप्राइजेस या टीमचा आयकॉन खेळाडू, ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने भरपूर प्रभावित केलं नोव्हेंबर टेनिस क्रिकेटमध्ये आणि त्याचबरोबर व्यावसायिक खेळाडू देखील सध्या होत आलाय. याही वेळचा बॉल मात्र स्लोवर वन, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता कोणतीही चूक करणार नाहीये. मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये अडकलाय आणि सिद्धेश कडूला मिळाली पहिली सफलता, पहिला धक्का क्रिश फायटर्स टीमला अवघ्या 20 या धावसंख्येवरती. आज चला प्लीज विनंती करतो क्रिश फायटर्स थोडं स्पीडअप करा कारण की आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची. याच्यानंतर नेरूळ प्रीमियर लीगचा थरार आणि नेरूळ प्रीमियर लीग मध्ये सध्या वर्चस्व गाजवते पुन्हा एकदा जयदेव मल्हार. देवनाथ म्हात्रे यांचा संघ पुन्हा एकदा वरचढ पाहायला मिळतोय. गतवर्षी देखील देवनाथ म्हात्रेने चांगली कामगिरी केली होती. पहिल्या दिवसामध्ये रोहित इंडियन्स टीमला मात्र 3 सामने जिंकून दिले होते. चांगला खेळाडू आहे, चांगला कर्णधार आहे, चांगले लिडरशिप करतो आणि सातत्याने म्हटलं गेलं ना तर युवकांना जास्त प्रमाणात प्रोत्साहन करतात देवनाथ म्हात्रे. युवकांना संधी देतात. त्यांच्या संघामध्ये युवकांना संधी, अगदी प्रेशर नसतं काहीच आणि खऱ्या अर्थाने मोकळं खेळ खेळण्यासाठी मात्र मुभा जाते देवनाथ म्हात्रे यांच्या माध्यमातून. ते इन ॲक्शन आपल्याला दिसतील पुढच्या मॅचमध्ये. त्याच्या समोर मात्र राहुल म्हात्रे, साईदाम बॉईज. तो आताची मॅच
सिद्धेश कडूला मिळाली सफलता. त्याच्यानंतर पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं. आणखीन एक बॉल स्लोवर पाहायला मिळतोय. हा देखील बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सिद्धेश कडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. डॉट बॉलची सांगता. आणि संघ जर पाहिलं तर फक्त आणि फक्त धावसंख्येवरती थांबला आहे, तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती थांबला आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमध्ये. याही वेळचा बॉल पुन्हा एकदा स्लोवर वन चेंडू पाहायला मिळाला. चांगली थ्रो बॅकअप खूप चांगलं पाहायला मिळालं. आणि जिथे मात्र मोठ्या धावसंख्येची गरज आहे क्रिश फायटर्स टीमला, तो संघ मात्र थोडासा पिछाडीवर पाहायला मिळतो. या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. पहिल्याच बॉलवरती फक्त जी बॅटची एज लागली होती. थर्ड मॅन रिझनला जो बॉल गेला होता तिथे 3 धावा मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र पूर्णपणे शांत ठेवलंय सिद्धेश कडूने. क्रिश फायटर्स हे टीमच्या सर्वच फलंदाजांना राईट आर्म ओ द विकेट गोलंदाज तयार. यावेळचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला. हा बॉल वाईट पाहायला मिळतो. अवंतर स्वरूपामध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. सिद्धेश कडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. भूमिपुत्र एंटरप्राइजेस त्यांच्या विरोधामध्ये क्रिश फायटर्स चालू असलेला सामना नेरूळ प्रीमियर लीग मध्ये. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळचा बॉल मात्र कनेक्ट झालाय का यस झालाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर नामदेव पेरच्या बॅट मध्ये येतोय धमाका षटकार. प्रशांत वाघमारे लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. बाहेरच्या दिशेने वळवण्याचं सातत्याने काम करत असतो हा गोलंदाज. 27 धावा दाफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. दोन्ही ओव्हर जर पाहिलं ना तर सिद्धेश कडूचं चांगलं षटक होतं. पहिल्या ओव्हरमध्ये मयूर घरत त्याची थोडीशी गचाळ गोलंदाजी, त्याची जागा भरून काढण्यासाठी चंद्रकांत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्याच्या ओव्हरमध्ये देखील एक झेल सुटला गेलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीमकडनं ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांना सध्या सार्थ ठरलेला नाहीये. त्यावेळचा बॉल चांगला फटका अर्पित प्रभाकर म्हात्रेच्या बॅटमधनं आलाय धमाका. ज्या सुरुवातीची गरज होती 3ऱ्या ओव्हरमध्ये ती सुरुवात करून दिली आहे अर्पित म्हात्रेने. आपण पाहू शकाल ऑरेंज कलरची थीम आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर सन्माननीय सचिनजी ठाकूर साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं, तर मी त्यांना विनंती करतो. पण या व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. प्रशांत वाघमारे गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो पुन्हा एकदा. यावेळचा चेंडू चांगला पाहायला मिळतो. लॉंग ऑनच्या रिझनला आहेत रमेश आचार्य आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत मात्र सिंगल रन. पहा इथे मात्र पुन्हा एकदा काय घडतंय पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अर्पित म्हात्रे. जिथे बॉल कलेक्ट करायचा होता प्रशांत वाघमारेला, या चुका किती महागात ठरतील. पहा पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्याच्यानंतर धीरज घरतने थोडंसं कानमंत्र दिलं प्रशांत वाघमारेला, थोडासा सल्ला दिला धीरज घरतने, ज्याच्याकडे भरपूर एक्सपिरियन्स आहे गोलंदाजी करण्याचा. गतवर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज आहे धीरज घरत. थोडंसं कानमंत्र त्याने देखील दिलं आणि त्याच्यानंतर चांगला चेंडू रिलीज केला.
परंतु पैकी थोडीशी मात्र खराब पाहायला मिळाली. यावेळचा बॉल मात्र डीप कव्हरच्या रिझनला त्या ठिकाणी ओमकार तैनात आहे. एक रन कंप्लीट झाली. थ्रो अप्रतिम पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धावा. या चुका किती महागात ठरतील. पुन्हा एकदा मिस फिल्डिंग भरपूर प्रमाणामध्ये आज मिस फिल्डिंग भरपूर प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. जिथे मात्र रोहित इंडियन्स खास करून संघ पूर्णपणे मैदानावरती 4-5 क्षेत्ररक्षकांना झेल सुटलेले होते आणि त्यांना मात्र फिल्डिंग जयेश म्हात्रे आणि आमचे मोनिश घरात यांनी देखील ड्रॉप झेल केलाय. हे खेळाडू चर्चेत असतात. नेरुळगाव व प्रीमियर लीग असू दे महत्वाचे खेळाडू आहेत. त्यांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल आपल्याला. यावेळचा बॉल ऑन साईडला मारायचा होता अर्पित म्हात्रेला, परंतु यावेळचा बॉल जर पाहिला तर डॉट बॉल पाहायला मिळतो प्रशांत वाघमारे. आणि खऱ्या अर्थाने युवकांना लाजवेल अशा प्रकारच्या क्षेत्राच्या नंतरच्या मध्ये पाहायला मिळालं. 40+ वसंतजी मडवी मोनिश घर त्यांचा झेल पकडला. कदाचित शॉट थर्डमॅनला तैनात होते आणि त्यांनी कॅच पकडली. गोलंदाज सियाद. यावेळचा फटका खूप चांगला पाहायला मिळतो. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मयूर घरत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय मयूर घरतच्या माध्यमातून. फक्त सिंगल एकच रन पाहायला मिळते. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पुसती 38 या आकड्यावरती. आतापर्यंत बॉल झालेत 5. 38 धावा म्हणजे कमबॅक केले या ओव्हर मध्ये. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पहा धीरज घरतच्या कान मंत्राचा काहीतरी फायदा होत असताना प्रशांत वाघमारेला याही वेळचा बॉल खूप चांगला पाहायला मिळतो. लॉंगच्या रिझनला आहेत रमेश आचार्य. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्या रनचा प्रयत्न. अर्पित म्हात्रेची फिटनेस खूप छान आहे. भरपूर छान फिटनेस आहे. समोर अर्पित म्हात्रे. ज्या प्रशांत वाघमारेला मागच्या ओव्हर मध्ये कानमंत्र दिलं होतं, आता स्वतः धीरज घरतला जबाबदारी. यावेळचा पहिलाच बॉल आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र क्लिअर करत असताना पहिल्याच बॉल वरती षटकार येतोय धीरज घरतच्या अगेन्स्ट. अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं साधा बा. जयेश म्हात्रे यांनी आता धीरज घरतला कानमंत्र दिलाय. पाहूयात. राईट ऑफ द विकेट. धीरज घरत सिद्धेश कडू सांगतोय फिल्डर चाललाय डीप मध्ये. फिल्डिंग पहा तुम्ही. क्रिकेटमध्ये सातत्याने घडत असतं. गोलंदाजाचं लक्ष नसतो क्षेत्ररक्षक कुठे सजवलाय काय. राईट ऑफ द विकेट. यावेळचा बॉल शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक धावतोय आणि गेला बॉल सरळ सीमा रेषा पार. या बॉल वरती मिळतील 4 धावा. चौकार. दोन वर्षांपूर्वी याचा खेळ पाहिला होता. म्हणजे विकेट बहाल करायचा. त्याच्यानंतर परिपक्वता आली त्याच्या बॅटिंग मध्ये. काय सांगशील या बॅटिंग झोन बद्दल. एक हत्ती किल्ला लढवतोय. स्वतःमध्ये आत्मविश्वास आहे, मॅच्युरिटी आहे आणि 360 डिग्री प्लेयर आहे. काय सांगशील रोहित. अर्पितचा खेळ बदललाय. अर्पितचा गेम बहरलाय. खऱ्या अर्थाने नेट्स मध्ये सातत्याने खूप चांगला सराव करत असतो आणि क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुमचा सराव नाही ना तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाहीये. हा नेट्स मध्ये 3-3, 4-4 तास बॅटिंग करणारा खेळाडू आहे. या खेळाडूला आउट घेणं
एवढं कठीण सोपं नाही आहे. संघर्ष करावा लागेल भूमिपुत्र एंटरप्राइजेस या टीमला. आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं. अर्पित म्हात्रे म्हटलं ना तर यंदाचा हंगाम अग्री कोळी प्रीमियर लीग प्राऊड फील होते सांगत असताना की युवा खेळाडू 18 वर्षाचा अग्री कोळी प्रीमियर लीग मध्ये इमर्जिंग प्लेअरचा अवॉर्ड घेतला होता या अर्पित म्हात्रेने. अर्पित म्हात्रे स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय पुन्हा एकदा. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. हा फटका आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या अर्पित प्रभाकर म्हात्रेसाठी. या खेळाडूने मात्र दमखम दाखवलेली आहे. नेरुळगाव 11 नेरुळगाव टीम कडनं खेळत असताना जय भवानी चषक स्पर्धा कोण विसरेल, दिव्याची स्पर्धा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अवघ्या 18 वय वर्षामध्ये. या अगोदर देखील नेरुळगावच्या इतिहासामध्ये झालं होतं ज्यावेळेस आम्हाला ऐकायला मिळालं होतं, आम्हाला थोडीशी माहिती मिळाली होती की राकेश सर 16-17 वर्षाचा असताना विश्वास घरत अशाच प्रकारची फलंदाजी करायचा. अर्धशतक झळकावलं होतं 16-17 वर्षाचा असताना विश्वास घरत यांनी वाशीच्या मैदानावरती. आणि आज पुन्हा एकदा अर्पित म्हात्रे हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विश्वास घरत यांच्या पावलावर पावल ठेवून मात्र नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्यामध्ये दमखम आहे. आणि खऱ्या अर्थाने नाईटची स्पर्धा होती वाशीगावची. विश्वास घरत यांनी वय वर्ष 17-18 वर्षामध्ये गाजवले. तर नवीन मेंटेनन्स क्रिकेटमध्ये पहिली 50 लगवणारा आपल्या गावाचा विश्वास घरत. यावेळचा बॉल पुन्हा एकदा मिस टाइम झाला. मयूर घरत चेंडूच्या खाली आहे. झेल पकडला जाईल का? ओहो, अप्रतिम अप्रतिम झेल. परंतु या यंगस्टर साठी एकदा जोरदार टाळ्या. काय फटकेबाजी केली आहे. नाव आहे अर्पित प्रभाकर म्हात्रे. संधी दिली संघामध्ये टीमचा आयकॉन लीडर म्हणून आणि खऱ्या अर्थाने त्याची कामगिरी मात्र तो बजावतोय. खऱ्या अर्थाने आम्हाला देखील एक माहिती आलेली आहे की यतीन भोपी हे देखील चांगले खेळाडू होते. 17-18 वर्षाचे ते खेळाडू जेव्हा होते ना तेव्हा यतीन भोपी देखील खूप चांगली बॅटिंग करायचे असं आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे. सध्या जर पाहिला ना यावेळचा चेंडू मात्र हवेमध्ये आहे. सिद्धेश कडू चेंडूच्या खाली आहे. प्रयत्न भरपूर केले परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रदीप यांच्या बॅटमध्ये येतोय. शेवटच्या क्षणी मात्र शेवटचा क्षण गोड करणारा षटकार. वरती लागले 70 धावसंख्येचं टार्गेट आहे भूमिपुत्र एंटरप्राइजेस तुम्हाला. तर प्लीज विनंती करेन क्रिस फायटर संघ आपण लगेचच मैदानामध्ये यायचं. ओके 68 झाले. 69 रन्सचं टार्गेट आहे. 68 झाले आणि 69 रन्सचं टार्गेट आहे. सिद्धेश कडूची बॅटिंग आता पाहावी लागेल. एका यंगस्टरची बॅटिंग पाहिली त्याच्यानंतर मात्र आता सिद्धेश कडू हा देखील एक नेरुळगाव क्रिकेटचा तारा आहे, सितारा आहे. त्याची बॅटिंग देखील तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये. त्याची बॅटिंग देखील पाहायला मिळणार आहे आपल्याला. चला साईदाम बॉईज आणि जयदेव मल्हार. चला दोन टीमचे कॅप्टन राहुल म्हात्रे, देवनाथ म्हात्रे या आजच्या दिवसाची शेवटची मॅच. चला भरपूर प्रमाणामध्ये केक येतात, भरपूर प्रमाणामध्ये केक येतात. जयंत म्हात्रे यांचा वाढदिवस नेरुळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आम्हाला अक्षता पाटील साहेब त्याचबरोबर गिरीजी म्हात्रे साहेब देखील सांगतात की नेरुळ प्रीमियर लीगची ज्यावेळेस डेट फिक्स केली होती ना त्यावेळेस
जयजी म्हात्रे यांनी सांगितलं होती मला काही करून आहे ना टीम पाहिजे, काही करा तुम्ही, पण मला माझा संघ पुन्हा एकदा पाहिजे नेहरू प्रीमियर लीगमध्ये. का तर त्यांचा वाढदिवस आहे, त्याच कारणामुळे मला माझा संघ या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा खेळवायचा आहे. आणि खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन गिरीशजी म्हात्रे साहेब, अक्षयजी पाटील साहेब, जो पहिला चॅम्पियन संघ होता त्या संघाला पुन्हा एकदा तुम्ही संधी दिली आणि त्या संघाने चमकदार कामगिरी केलेली आहे. चला, क्षेत्ररक्षण करण्यासाठी यायचं आहे. क्रिश फायटर्स तुम्हाला पॅनलाइज केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळते जर उशीर केला क्रिश फायटर्स टीम. चला, राहुल म्हात्रे आलेले आहेत आणि देवनाथ म्हात्रे या दोन्ही खेळाडूंमध्ये टॉस केला जाईल. दोन टीम्समध्ये केला जाईल. शेवटची मॅच आजच्या दिवसातील. जयदेव मल्हार, साईदाम बॉईज. जयदेव मल्हार 2 मध्ये 2 मॅचेस जिंकला. साईदाम बॉईज जर पाहिला ना तर 2 मध्ये 1 मॅच जिंकलेली आहे, 1 मॅच ते पराभूत झालेले आहेत. आणि त्याचबरोबर सन्मान प्रशांत कॉर्नरचे मालक ओके वाशीचे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते वाशी ब्रांचचे मालक आणि बेकेर्सचे ओनर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. सचिनजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मॅचला सुरुवात करायची आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे, निर्णायक मॅच आहे दोन्ही टीमची. साईदाम बॉईज आणि जयदेव मल्हार. चला, साईदाम बॉईज राहुल म्हात्रे कॉल करतील. हेड्स इज अ कॉल आणि इट्स अ टेल्स. जयदेव मल्हार, देवनाथ म्हात्रे. देवदादा, जयदेव मल्हार पुन्हा एकदा पुनरागमन. धमाकेदार सुरुवात. 2 मध्ये 2 मॅचेस जिंकल्या. तिसरी मॅच आज जर जिंकले तर पॉइंट्स टेबल वरती पहिल्या क्रमांकावरती. टॉस जिंकला, निर्णय का असणार आहे? संध्याकाळचा सत्र आहे. क्षेत्ररक्षण असणार आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. समोरचा संघ देखील तेवढा ताकदीचा आहे. समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे तुमचा? 50च्या आतमध्ये आम्ही थांबू. जसं 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. देवदादा तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. राहुल म्हात्रे तुमच्याकडे येतोय. राहुल दादा, पहिली मॅच पराभूत झाले, दुसरी मॅच निर्णायक होती, दुसरी मॅच तुम्ही जिंकलेली आहे. तर आज ही तिसरी मॅच जिंकता ना तर वर्चस्व तुमचं देखील जास्त प्रमाणामध्ये राहील. ही मॅच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. काय सांगाल? पहिल्यांदा बॅटिंग येते, किती धावसंख्येपर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्लॅन असेल? नक्कीच समोरचा संघ चांगला आहे. 2 मॅच त्यांनी पण जिंकल्यात आणि आम्ही पण जिंकण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी 60-65 धावा बनवण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच राहुल म्हात्रे, तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया मॅच ऑन. पहिला बॉल अर्पित म्हात्रे समोर सिद्धेश कडू. राऊंड द विकेटने पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. सिद्धेश कडूच्या बॅट बंदा सुरुवात झाली आहे रन चेसला. सरळ बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. तर सिद्धेश कडूसाठी सुवर्ण संधी आल्या. 3 बॉलमध्ये 3 षटकार जर लगवले तर विनीतजी म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल सिद्धेश कडूला. सौरव पाटील आमचे अक्षयदादा पाटील यांचे छोटे बंधू सौरव पाटील
दमदार दमदार नाव आहे सौरभ पाटील. यावेळचा बॉल सिद्धेश कडूच्या बॅट मधून आला. व्हॉट अ शॉट. सिद्धेश कडूच्या बॅट मधून 9+6 धावा षटकार. टीमची धावसंख्या मात्र झपाट्याने पुढे 17. चला स्पीड अप करा. यानंतरचे गोलंदाज तेही सल्ले देत आहेत, परंतु मीर पाटीलला देखील माहिती आहे या ओव्हरमध्ये जर सिद्धेश कडूचा विकेट मिळाला ना आमच्या टीमला तर कदाचित माझं षटक जे आहे ना ते मी चांगलं टाकू शकतो. कॉन्फिडन्स आहे त्याला. सिद्धेश कडूच्या समोरही चांगलं टाकू शकतो अशी कॉन्फिडन्स आहे त्याला. परंतु सिद्धेश कडू मीर पाटील जे आहेत ना ते लहानपणापासून खेळत आहेत. चला स्पीड अप करा. गोलंदाज या राईट द विकेट. या बॉलचा बॉल हा काहीतरी वेगळाच प्रकारचा शॉट होता. सिद्धेश कडूच्या बॅट मधनं आणखीन एक धमाकेदार चौकार. खेळाडूला मात्र थांबवणं अशक्य आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 19 धावा. अर्पित प्रभाकर म्हात्रे बॅटिंग लाजवाब, अनस्टॉपेबल. सिद्धेश कडूचे पाहायला मिळते मैदानामध्ये. राईट आर्म ओ द विकेट. काही वेळचा बॉल नजाकत. या फटक्यामध्ये नजाकत पाहायला मिळाली. भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीमचा आयकॉन मात्र काय बॅटिंग करते आपल्या टीमसाठी. उत्कृष्ट गोलंदाज फिश फायटर्स टीमचा अगदी महत्वाचा गोलंदाज आणि सिद्धेश कडूचा माइंडसेट पूर्णपणे क्लिअर आहे. पहिल्या गोलंदाजाला टार्गेट केला ना मॅच मध्ये आम्ही कब्जा करू. खऱ्या अर्थाने संघाची धावसंख्या 23 धावा धापलकावरती. अजूनही ओव्हरमध्ये चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2. सिद्धेश कडू माइंड क्लिअर आहे. खऱ्या अर्थाने पहिल्याच बॉलरवरती जो प्रेशर निर्माण केला आहे त्याला माहिती आहे अर्पित म्हात्रे हा महत्वाचा गोलंदाज आहे क्रिश फायटर्स टीमचा. या खेळाडूच्या विरोधामध्ये जर आक्रमण केलं ना तर कन्फर्म रन चेस होऊ शकतात आम्हाला. राईट ऑन द विकेट अर्पित. स्लो ओव्हर 1. गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा डीप कव्हरला येतोय सिद्धेश कडूच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक दुसरा चौकार. ओनर चेवनजी म्हात्रे त्याचबरोबर हरीशजी भोईर. गेले 2 वर्ष हरीशजी भोईर यांचा संघ थोडासा डजमगला होता, परंतु पुन्हा एकदा देवनाथ म्हात्रेने त्यांना वरती नेलेला आहे. जयदेव मल्हार टीम 2 मध्ये 2 मॅचेस जिंकले. तिसरा सामना यानंतरची मॅच. राईट ऑन द विकेट अर्पित. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला कुशल म्हात्रे धावतोय तोपर्यंत मात्र मिस फिल्डिंगचा चौकार. आणि या मॅच मध्ये मात्र धमाकेदार सुरुवात झालेली आहे. चेजिंग करता असताना भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीमची. 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघाची विनीत म्हात्रे यांच्याकडनं सुवर्ण संधी. सिद्धेश कडूला 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवते. 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला टीम क्रिश फायटर्स जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती कोणता गोलंदाज येतोय. मिहीर पाटील
दिलीप पाटील यांच्या सुपुत्र मिहिर पाटील गोलंदाजी मार्कवरती येत आहेत आणि कमबॅक करावं लागेल मिहिर पाटीलला. सिद्धेश कडूची विकेट मिहिर पाटीलला घ्यावी लागेल. भरपूर अपेक्षा आहेत क्रिश फायटर्स टीमला मिहिर पाटील यांच्याकडनं. मागच्या 2 मॅचेसमध्ये चांगलं प्रदर्शन केलं होतं, परंतु महत्त्वाचा गोलंदाज अर्पित मात्रे 31 धावसंख्येचं षटक, जो नेरूळ 11 नेरूळ टीमचा मात्र महत्त्वाचा गोलंदाज आहे. पहिलाच बॉल मात्र फुल टॉस, अर्पित मात्रे चेंडूच्या खाली आणि पहिल्याच बॉलवरती मात्र सफलता मिळत असताना ब्रेक थ्रू मिळाला. या ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू मिळाला आहे. फलंदाज रमेश आचार्य बाद. सात विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत. 17 बॉल मध्ये 38 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीमला. नॉन स्ट्राईक वरती सिद्धेश कडू, त्याची बॅट मध्ये तळपली या उन्हामध्ये. त्या खेळाडूला आता मात्र स्ट्राईक वरती आणायचं आहे. नवीन आलेला फलंदाज नंबर क्रमांक 3 वरती आपल्याला पाहायला मिळतात चंद्रकांत म्हात्रे. 40+ चे खेळाडू आहेत आणि खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी असणार आहे, कारण की रन चेस आता मात्र अवघड होईल की काय. ब्रेक थ्रू मिळाला आहे, मोकळा श्वास घेतला असेल क्रिश फायटर्सच्या संपूर्ण संघाने, कारण की ब्रेक थ्रूची गरज होती. इथून ब्रेक थ्रू मिळाला आहे. गोलंदाज तयार, राईट आर्म ओ द विकेट. यावेळचा बॉल बॅटची एज लागलेली आहे. बॅक टू बॅक दुसरी विकेट घेतली आहे. मिहिर पाटीलने मात्र पुनरागमन करून दिलंय क्रिश फायटर्स या टीमला. विकेट म्हणजे हॅट्रिक जर घेतली तर शाळा बॉईज या ग्रुपकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि आणखीन एक सुवर्ण संधी आहे. सिद्धेश कडू जर अर्धशतक झळकावतोय तर चिंतामणजी म्हात्रे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज, आमचे करणजी म्हात्रे अर्जुनजी म्हात्रे यांचे पिताश्री आहेत. आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण या व्यासपीठावरती. हॅट्रिकचा बॉल हा बॉल वाईट बॉल पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल पाहायला मिळतोय. नवीन आलेला फलंदाज ओमकार आहेत, तर मी विनंती करतोय चिंतामणजी म्हात्रे साहेब आपण जर उपस्थित असाल तर या व्यासपीठावरती. गिरीशजी म्हात्रे साहेब, अक्षयजी पाटील साहेब आपल्याला या ठिकाणी आमंत्रित करतायत. आपण व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर आमचे परम मित्र मोनीशजी गरत आणि त्याचबरोबर धीरजजी गरत यांचे पिता श्री रामनाथजी गरत साहेबांचं देखील नुकतंच आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती करतो या व्यासपीठावरती आपल्याला देखील या ठिकाणी आमंत्रित करताय. गिरीशजी म्हात्रे साहेब, अक्षयजी पाटील साहेब, रामनाथजी गरज साहेब या पण व्यासपीठावरती आपलं सरचं स्वागत आहे. इथे चांगलं षटक फेकत असताना मिहिर पाटील चांगलं षटक फेकतोय आणि खऱ्या अर्थाने मिहिर पाटीलच्या समोर सिद्धेश कडू हवा होता. चांगलं बॅटल पाहायला मिळालं असतं. मिहिर पाटीलची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. सिद्धेश कडू, मिहिर पाटील या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगलं बॅटल पाहायला मिळालं असतं.
सिद्धेश कडू नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. याही वेळचा बॉल अवंतर स्वरूपामध्ये सिद्धेश कडू यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर अर्धशतक झळकावतोय तर माजी कॅप्टन माजी कर्णधार चिंतामणजी म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला स्पीडअप करा पंच, वेळ तुम्ही पहा, दंडित करा. जो काही निर्णय असेल तो राईट ऑफ द विकेट मिहिर. यावेळचा बॉल फुल टॉस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवून दिलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. या महत्वपूर्ण 6 धावा मिळतील भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीमला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 40च्या घरामध्ये 40. धावा दाफलकावरती. शेवटचा बॉल मिहिर पाटील गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओ द विकेट. याही वेळचा बॉल मात्र सोडून दिला. हा वाईट बॉल पाहायला मिळतोय. चांगलं आगमन केलं होतं, पुनरागमन झालं होतं क्रिश फायटर्स या टीमचं, परंतु थोडीशी गचाळ गोलंदाजी पाहायला मिळाली. क्रिश फायटर्स दमदार संघ आहे, डिफेंडिंग चॅम्पियन आहे, हार मानणारा संघ नाही आहे. समोरच्या टीमला घाम फोडेल तोपर्यंत मात्र लढाई करणारा संघ म्हणजे क्रिश फायटर्स डिफेंडिंग चॅम्पियन्स 22 पाटील यांचा संघ. राईट ऑफ द विकेट मिहिर. याही वेळचा बॉल वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, आणखीन एक बॉल अवंतर स्वरूपाचा हा बॉल पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये 42. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 42 धावा दाफलकावरती. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. भरपूर वेळ घेतलाय क्रिश फायटर्स टीम, आम्हाला आयोजक कळवत आहेत. चला गोलंदाजी या राईट ऑफ द विकेट. याही वेळचा बॉल शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. हा बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. सिद्धेश कडू सांगताय डीप कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न करायला हवा होता, कदाचित चौकार मिळाला असता, परंतु इथून समीकरण काय आलंय. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 27 रनची गरज. करते दोन्ही टीम्सला. भूमिपुत्र एंटरप्राइजेस आणि त्याचबरोबर क्रिश फायटर्स. चला स्पीड अप स्पीड. चला गोलंदाजी मार्क वरती कुशाल म्हात्रे. सिद्धेश कडू बॅटिंग करण्यासाठी सध्या पहिला बॉल शरीराचा वेग घेतलाय आणि काहीच प्रयत्न करत नाहीये, धाव घ्यायचीच नाहीये. मला षटकार चौकारमध्ये डिलिव्हर करायचे आहेत बॉल, असा निर्णय घेतलाय की काय. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे चेंडू 11 आणि 11 बॉल मध्ये 27 रनची गरज आहे. क्रिश फायटर्स विजयाच्या मध्ये कोणती भिंत असेल ना तर ती सिद्धेश कडूची आहे आणि जोपर्यंत सिद्धेश कडू खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत भूमिपुत्र एंटरप्राइजेस टीम वर्चस्व गाजवेल या मॅच मध्ये. याही वेळचा बॉल शॉर्ट आर्म पुल करायचा होता, थोडासा नाराज दिसतोय. 1 रन कंप्लीट झाले, दुसऱ्या रनचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फेकी, परंतु इथे काय घडतंय सिद्धेश कडू रिस्क घेत नाहीये. जर इथून धावण्याचा प्रयत्न केला असताना तर रन कंप्लीट झाली असती. चांगलं क्षेत्ररक्षण झालं नामदेव पेर याच्या माध्यमातून. फेक थोडीशी खराब, तर तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मॅच आता अशा सिच्युएशन मध्ये येऊन टेपलेली आहे ना, एक थोडी चूक, महत्वाची चूक, छोट्या चुका तुम्हाला 365 दिवस या स्पर्धेची पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल. दोन्ही टीमसाठी महत्वाची मॅच आहे, खास करून क्रिश फायटर्स. एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झालेत. यावेळचा बॉल भिरकावून दिलाय, ओमकारच्या बॅटमधनं आलाय लाजवाब हिट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
गरज आहे. मॅच ऑन आहे. 9 बॉल 20. देवनाथ म्हात्रे मंचाजवळ. जयदेव मल्हार. खरा तर पिवळा रंग शोभतो देवनाथ म्हात्रे यांच्या अंगावरती. तो परिधान केली जर्सी. पुन्हा एकदा शॉट ऑन पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि खूप चांगला झेल पकडला गेला अर्पित म्हात्रे. खूप चांगला झेल आणि फलंदाज आणखीन एक बाद. समीकरण 8 बॉल 20. आम्हाला कळतंय जयेश मात्र मैदानाच्या आत चालला आणि सुवर्ण संधी या संघटने यांच्याकडनं हॅट्रिक षटकार लागवले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज. तन्मय पाटील यांच्याकडनं एका षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चला मॅच सुरू करायची. आपण केक कट करणार आहोत आणि सचिनजी ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून केक उपलब्ध करून दिला. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देत असताना जयो दादा म्हात्रे. चला 3 बॉल मध्ये 3 षटकार लागवले तर साईदाम बॉईज यांच्याकडनं 5000 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळचा बॉल पहिलाच बॉल भिरकावून दिलाय. जयेश म्हात्रेच्या बॅट बंद आलाय. ओहो अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलं लाजवाब. एकदा जोरदार टाळ्या. अर्पित म्हात्रेचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर मैदानामध्ये झगडलाय तडफडतोय आणि अर्पित म्हात्रेने आपल्या टीमसाठी वाचवल्यात 5 धावा. जयदत्ता म्हात्रे तुम्हाला भरपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा बॉक्स कडनं. याही वेळचा बॉल शॉट ऑन पूल केलाय. पूल इज सक्सेसफुल. बॉल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील या बॉल वरती 6 धावा. आता समीकरण येणारे चेंडू 6 आणि 6 बॉल मध्ये 13 ची गरज आहे. आता 6 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे मॅच मध्ये. चला 6 बॉल मध्ये 13 रनची गरज या मॅच मध्ये. जयेश म्हात्रे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. अक्षयदादा पाटील यांच्या मध्ये सुवर्ण संधी. पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये. एकच धाव गेली. सिद्धेश कडू रिस्क घेणार नाही. एकच रन आता मात्र पाहायला मिळते आपल्याला. आता समीकरण येणारे चेंडू 5 बॉल मध्ये 12 रनची गरज.
हॅलो हॅलो. चला 5 बॉल मध्ये 12 रनची गरज आहे. अनिकेत कदम गोलंदाजी मार्क वरती समोर सिद्धेश कडू. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश कडूच्या बॅट मध्ये आणखीन एक धमाका षटकार. जर अर्धशतक झळकवायचं असेल ना तर 7 धावसंख्येची गरज आहे. संघाच्या विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. सिद्धेश कडू मान मिळेल जर षटकार या बॉलवरती जर डबल रन घेतली त्याच्यानंतर. ओके धनंजय ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून देखील या बॉलवरती जर षटकार लगवला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु अर्धशतक कंप्लीट करेल का? चला प्लीज अर्पित चला प्लीज. एक मॅच अजून कव्हर करायची आपल्याला. 4 बॉल 6 रनची गरज. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल फिनिश केली आहे मॅच. भूमिपुत्र एंटरप्राइजेस 2 मध्ये 2 मॅचेस जिंकल्या. 49 धावसंख्येवरती अजूनपर्यंत मैदानामध्ये होता. आणि या खेळाडूने मात्र काय बॅटिंग केली. एकदा जोरदार टाळ्या सिद्धेश कडूच्या बॅटिंग साठी. काय बॅटिंग केली या. 49 रन स्कोर कार्ड वरती. वैयक्तिक धावा 49 आणि ही मॅच मात्र जिंकलेली. याच्या दिवसातील मात्र दुसरी मॅच जिंकली आहे भूमिपुत्र एंटरप्राइजेस या टीमने. चला जयदेव मल्हार मैदानामध्ये जायचं आहे. देवादादा तुम्हाला नंतरच्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे लक्षात असू द्या. तर या इनिंग मध्ये पहिल्या इनिंग मध्ये लवकर थोडा फास्ट खेळ करा. आणि त्याचबरोबर प्राऊड फील होत आहे आम्हाला. सिद्धेश कडू यांचे वडील आमच्या व्यासपीठावरती आलायत. हृदयनाथजी कडू साहेबांचा या ठिकाणी आगमन झालाय. खऱ्या अर्थाने सिद्धेश कडू नेरुळगाव क्रिकेटचा पाठीचा कणा. आणि आज मात्र नेरुळगाव प्रीमियर लीग मध्ये 2 मध्ये 2 मॅचेस सिद्धेश कडूचा संघ जिंकलाय. खऱ्या अर्थाने भरपूर आनंद होतोय कारण की या खेळाडूने भरपूर परिश्रम केले. या खेळाडूने भरपूर कठीण वेळ पाहिलेली आहे. प्रत्येक वर्षी मात्र चांगला संघ घेतो परंतु याही वर्षी चांगला संघ आहे. 2 मध्ये 2 मॅचेस जिंकलेत सिद्धेश कडू. बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. क्रिश फायटर्स तुम्हाला देखील बेस्ट ऑफ लक. तुमचं अस्तित्व अजूनही संपलेलं नाहीये. उद्याच्या दिवसामध्ये तुमच्या 2 मॅचेस आहेत. त्या दोन्ही मॅचेस जिंकले तर काहीतरी आपण अस्तित्व या स्पर्धेमध्ये राहील तुमचं. कॅश प्राइज आलेला आहे. सिद्धेश कडू यायचे व्यासपीठावरती. आपण प्लेअर ऑफ द मॅच आहात या मॅचचे. चला मॅच चालू करा प्लीज. विनंती असेल मॅच ऑन करा. या दरम्यान आदरणीय पाहुणे पांडुरंग होलगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हेलगावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत.